हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरे असाल. वेलकम बॅक टू दिस चॅनल. सो आज मी चालली आहे पुण्याला फॉर सम शूट आणि मी चालली आहे कोणासोबत. सो गेस करा, तुम्ही कॉमेंट्समध्ये गेस करा. तोपर्यंत प्लीज पुढे बघा, बघू यार, चिटिंग नका करू. बट लेट्स सी की कसं काय होतं. आणि मी विचार केला की आज मी DJI थ्रू व्लॉग करते. तुम्ही मला सांगा की तुम्हाला नॉर्मल आयफोन थ्रू व्लॉग चांगले वाटतात की DJI थ्रू. मला ना ॲक्च्युली DJIला वापरायचं आणि खूप टायमापासून तो असाच पडला आहे आणि आवाज लाईक नाही, मी आता ह्याला वापरणार आहे. यात थोडेसे कलर करेक्शन करावं लागतं. सो जर तुम्हाला माहिती असेल DJI थ्रू कसं कलर करेक्शन करायचं किंवा काय, तर नक्की मला सांगा. मी ॲक्च्युली CapCut यूज करते. आणि जर तुम्हाला सो बेसिकली मी असा विचार करते की हाऊ टू एडिटचा असा बेसिक यूट्यूब व्हिडिओ बनवू, थोडासा टिप्स आणि ट्रिक्स. तर तुम्हाला हवं असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि बघूया की आज मी काय काय करते आहे. सो या, आय एम सुपर एक्सायटेड आणि मी खूप दिवसांनी व्लॉग करते टू बी ऑनेस्ट. बट मी चॅलेंज व्हिडिओ आणि मी खूप सारे व्हिडिओज आता शूट केले आहे. सो बॅक टू बॅक आता व्हिडिओज येणार आहे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलली आहे हाऊ टू ते मॉनिटाईजच्या, की मी वीकली 2 व्हिडिओज टाकणार आहे. कोणते डेज ते मी नक्की कन्फर्म करून तुम्हाला सांगेन. बट आता खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. सो या, स्टे ट्यून फॉर दॅट. आणि एनिवेज, जर तुम्हाला बघायचं असेल की माझ्या बाबांचं गार्डन तुम्हाला आवडत असेल, हे बघा, हे इतके ना असं भिन्न प्रकारची झाडं आहेत. बाबा माझे खूप जास्त एक्सायटेड असतात झाडांच्या बाबतीत. जेवढे ते माणसांच्या बाबतीतसुद्धा एक्सायटेड नसतात ना बाबा, तेवढे ते त्यांच्या झाडांना प्रेम करतात. आणि जर बाबा बघत असेल तर हाच छोटासा जोक होता बाबा, इट्स ओके. सो मला असं वाटतं की हेच ॲप्रोप्रिएट वे आहे समर्समध्ये बाहेर जायचं. SPF30 SPF50 हू असं मला क्वेश्चन येतं कधी कधी. बट या, आता खूप जास्त गरमी आहे. बट तरी मला हे सगळं करायचं कारण की धूळ, म्हणजे मी आता ऑटोने चालली आहे. सो NKTच्या इकडे माझे फ्रेंड्स मला पिक करणार आहे आणि मी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी कोणासोबत जाते. आय नो तुम्ही गेस केलं असाल किंवा थंबनेलमध्ये बघितलं असाल. बट लेट्स जस्ट प्रिटेंड की तुम्हाला माहिती नाही आहे. आता डायरेक्ट भेटूया आपण गाडीमध्ये किंवा कारमध्ये, किंवा गाडी आणि कार एकच आहे अपूर्वा. नाही, आपण भेटूया NKTच्या इकडे. खरं सांगायला गेलं तर मी इथे येऊन ऑलमोस्ट 1 आवर झालेला आहे आणि सगळ्या म्हणजे ते मी म्हणजे असं फ्रूट शॉपच्या बाजूला बसली आणि मला ना ॲक्च्युली बसायला जागा मिळाली, म्हणून नशीब माझं. नंतर इतकं गरम होतं आहे टू बी ऑनेस्ट. मला असं वाटलेलं काही नाही, हे लोक 5 मिनिटात येतील आणि या लोकांना कॅसल मिलच्या इकडे ट्रॅफिक मिळालं. बट ठीक आहे. आणि मी एवढा वेळ बसली, विचार केला आता डायरेक्टली तुम्हाला भेटवेल. बट खरंच मी खूप अशी वैतागली आहे. आम्ही कुठे पण जाते तेव्हा माझी ही सूटकेस घेऊन येते. सो लेट्स सी आता ते किती वेळात येतील. मी खरं सांगू तर थोडं एडिट पण केलं, म्हणजे इतकं बोर होऊन. आणि आता वाजले आहेत 1:59. मी इकडे 12:57ला ऑलमोस्ट 1 आवर मला झालेला आहे. आणि हे ट्रॅफिक असतं ठाण्यामध्ये. तुम्हाला खरं सांगू तर मी रोज एवढी बघते ना ट्रॅफिकमध्ये, बट कांट कंप्लेंट. आय लव्ह ठाणे. सो बघूया आता. वेट करण्याच्या अलावा माझ्याकडे काय ऑप्शन नाही, म्हणजे तर ते लावू शकते छान से टोटे कोई सपना. लोक मला सगळे बोलत असतील की मी अशी एकटी कॅमेरामध्ये बडबडते आहे. ठीक आहे, आता आपण ते लोक डिरेक्टली आल्यावरतीच भेटूया तुम्हाला. सो गेस करा माझ्यासोबत कोण आहे आज. गेसो हेलो गेसो किया क्या तुमको. आता मी खाते, हे लोक डाएट वरती आहेत, बट मी पनीर खाते आणि लोक पनीर बर्गर डाएट वरती आहेत लोक, तरी पण आम्हाला आमच्या समोर तो वास, गाडी भर तो वास येतोय, पण मी खाणार. मी पनीर बर्गर खाणार, मॅक्स स्पायसी पनीर. एकच आहे जे मला मॅगडी मधलं आवडतं, मॅक्स स्पायसी. आवडतं, मला पण आवडतं, पण मी खाऊ नाही शकत. मला रॅप आवडतो जास्त. हा, रॅप मला पण आवडतो, मला हे आवडतं. असं थांबून खाणार आहे का? नाही थांबू. आता आम्ही आलो आहे पुण्यामध्ये Airbnb मध्ये आणि खूप जास्त एस्थेटिक आणि खूप जास्त मस्त आहे. लाईक मला ना असं ग्रीन आणि पेस्टल कलर्स आवडतात. ते सगळं ग्रीन आहे. लुक ॲट दिस. हे केटल किती मस्त आहे. सो त्यांनी सांगितलं इथे ड्रिंकिंग वॉटर आहे, तुम्ही कधी पण पिऊ शकतात. आणि हे असं वॉशिंगसाठी आहे, जर आम्ही ते काय बनवलं तर. बट हे लोक डाएटवरती आहे, तर आम्ही काय असं बनवणार नाही आहे.
जर काय केलं तर आम्ही डायरेक्टली खाऊन येऊ. आणि इथे काय असेल तर आम्ही हे असं छोटूसा डायनिंग टेबल आहे. जर तुम्ही आलात फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत सुद्धा तर तुम्ही इकडे खाऊ शकतात किंवा असा गेम्स वगैरे खेळू शकता. आणि त्याच्यानंतर हा क्यूटसा मिरर, सपोज जर तुम्ही मुलगी असाल तर ऑब्व्हियसली फिट चेक करू शकता इकडे. आणि असं इकडे हे ह्याला काय म्हणतात, सोफा कम हा सोफा कम बेड आहे. सो हे फुल मोठं होतं आणि ते लोक सगळं बेडिंग वगैरे करून देतात. आणि त्यांनी आम्हाला बापरे उचलत Heavy पण आहे ना? नाहीये. एवढं मी फर्स्ट टाइम बघितलं हे सनफ्लॉवर बुके दिलाय, बिकॉज आम्ही त्यांचे 3rd गेस्ट आहोत आणि हे आत्ताच स्टार्ट झालंय, लाईक 6 न्यू मंथ आहे. न्यू आहे. बट खूप मस्त आहे. हा पेस्टल कर्टन्स आहे. आणि आता मी तुम्हाला आतमधचा रूम दाखवते. सो फर्स्ट आहे ही हँगिंग लाईट, खूप विंटेज कोर वाईब देते, मस्त, खूप मस्त आहे. आणि त्याच्यानंतर इथे नॉर्मल लाईक बेड आहे. आणि इथे सपोज जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी आहे. आणि हे आय गेस लॉन्ड्रीसाठी आहे. शिवानीचं असं आदत आहे की झालं की लगेच खेळ ठेवायचं. आणि आता सो हे आहे बाथरूम. बाथरूम एकदम एस्थेटिक आहे. मला असं वाटतं फुल घरामध्ये मला जास्त करून सेम इयर. हे बाथरूम नाही, संडास बाथरूम आहे. एस्थेटिक खराब केलं. बट बघा म्हणजे हे खूपच आय कॅनॉट एक्सप्लेन, खूप मस्त आहे. आणि इथे आहे लाईक नॉर्मल शॉवर आहे. तो इथे बोलत होता की त्याला असं रेन टाईप करायचं होतं त्या होस्टला, बट हे बिकॉज ऑफ खूप खंडर टाईप होतं त्याला ते करता नाही आलं. सो हा होता छोटूसा एअरबीएनबी टूर. आणि सो हे ओके, सो हे शिवानीने शोधले. आणि शिवानी म्हणजे तू असं क्युरेट केलं पाहिजे एअरबीएनपीचे लिंक्स. केरलामध्ये पण आम्ही हा केरला क्वीन झाली आहे ती सध्या. खरंच केरलामध्ये गेलेलो, इतका तो एस्थेटिक होता. आणि त्यानंतर मला सगळे माझ्या फीडमध्ये तसेच, हा गोवा पण छान होता, बट मला बेस्ट केरलावाला वाटला. आता कारण त्याचा तो वाईब होता त्याचा. हा एक नंबर होता. आणि हे दाखवायचं विसरले मी इकडे असं. ओके, हे असं सपोज तुम्हाला टी कॉफी हवं त्याच्यासाठी आय गेस बिस्किट्स असतील. आणि हे नॉर्मलीच आहे, क्यूट आहे, पण खूप जागा सांगा. ठीक आहे. आता आम्ही थोड्या वेळानंतर जाऊ कुठेतरी मॉलमध्ये वगैरे. आणि हा माझा आउटफिट. तो फायनली थोडंसं काम करून आम्ही आलो आहे आता टूशे रेस्टॉरंटला. आणि इथे सिझलर्स मिळतात. सो हा आहे गार्लिक सॉस सिझलर. आणि शिवानीने पण सिझलर मागवलाय आणि फक्त व्हेजीज मागवलाय. आणि हिने पण राईस नाही घेतलाय, थोडेसे फ्राईज आहेत. कसं वाटतंय? हे तडतड करणं बंदच नाही करत आहे. तुमचं बंद झालं. टेस्ट कोणीतरी करा. ते ना हॉट माणसासाठी ना ते जास्त हॉट प्लेट दिली आहे त्यांनी. ते कूल लोकांसाठी आहे. डॉक्टरने सांगितलंय, डेंटिस्टने सांगितलंय तर ती चुकून व्हिडिओ बघत असेल की गरम किंवा थंड जास्त खाऊ नको. एकदम गरम, एकदम थंड. कसं आहे बेस्ट. नेहमी इकडे यायचं, उद्या पण यायचं. एवढं कसं खाल्लं मोठं? मी कापलं, मोठं खाल्लं नाही. चांगलंय, आवडलं, खूप आवडलं. सो आम्ही ऑर्डर केलेलं चिली गार्लिक पनीर, जे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं. आणि यशने काहीतरी त्याचं ऑर्डर केलं. आम्हाला सगळ्यांना स्वतःचं खूप आवडलं. आणि हे मस्त होतं, म्हणजे तुम्हाला असं फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत असं एकदम चिल प्लेस आहे. सिझलर्स मिळतात, नॉनव्हेज फूड, आणि खूप चांगलं प्लेस आहे टू बी ऑनेस्ट. बट हे ना खूप जास्त होतं त्याचं क्वांटिटी, ज्याने मला संपवला जायलाच नाही. तर ते एक लक्षात ठेवा की क्वांटिटी खूप जास्त आहे. जर तुम्ही 3 जण येणार असेल तर मे बी 2च घ्या अँड देन शेअर करा. आणि जर तुमचं ॲपिटाईट खूप जास्त चांगलं असेल, जे क्लिअरली आमचं नव्हतं, तर तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. यश आईस्क्रीम गव्हाचा दोघी जणांनी मिळून ढाराढूर करून खाऊन टाकला. बिचारी तर एकच चमचा खाल्ला, हिने समोर टाकला, हिला दिला. तू जागा नको व्हायला म्हणून. हा? आय केअर फॉर यू. हा? कोण विचारलं? बरं पोट टाक. आता दाखवणार. ए भाई, ह्याला ना सोशल एन्झायटी आहेच नाही. काय करायची सोशल एन्झायटी ते लोक थोडी मला हे करणार की हो या घरी या आमच्या बद्दल. मी पोट दाखवलं शिशी.
आणि आता आम्ही नाही मी हे नाही दाखवू शकत. आणि आम्ही आता काहीच खाल्लं नाही कारण तिने खूप जास्त होतं बट मला असं आम्ही सकाळ म्हणजे दुपारी मी खाल्लेलं तर मला वाटलं की मला जाईल पण मला गेलंच नाही असं. जे तुला वाटलं डाएट करतेस ना आमच्यासोबत आणि हा डाएट लोकांसोबत आहेस ना मग. हा मला पण असंच वाटतं की मी आता डाएट स्टार्ट केलं पाहिजे. तिने काहीच नाही खाल्लं. नाही मी दाखवू नाही शकत मी वेस्ट नाही करत गाईस बट खूपच जास्त झालं माझं पोट दुखेल. हा पुन्हा डॉक्टरकडे नको ठेवू हे नाही. लागला डाग. नवीन मी कोणत्या पण शर्ट किंवा काही पेन. काहीही घाला डाग लावणार. मी कोणत्याही शर्ट वरती कुठेही जात असेल ना तेव्हा मेकअपचा डाग पडणार. काही खात असेल तर काहीतरी खायचा डाग पडणार. कसं करतेस तू असं? मी काल चिकन खात होती तर तो पूर्ण तेलाचा डाग लागला. तेलाचा चिकनचा तरी पाडायचा. आपण पण तेलाचा डाग लावला. ठीक आहे चला हे आता आम्ही खाल्लं आता वॉक करायला आणि सगळी हँग झाली. हो का? काय बोलायचं विसरली. असं होत राहतं काही. रडू नकोस असं. नाही रडत नाहीये मी त्यांना सांगितलं माझ्या डोळ्यातून अश्रू काय येत असतात आणि मी खूप मेहनत करते. बघितलं तिचं तोंड पडलं. तर हे काय झालं पळू नका मी आहे इथे. गाईज जर तुम्ही मला असे बघत असाल म्हणजे व्हिडिओचा एंड आलेला आहे. आणि कसा वाटला हा व्लॉग नक्की मला सांगा. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही इथपर्यंत बघितलात. सो मला माहिती आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आहेत. सो थँक्यू सो मच. तुम्ही ऑलरेडी इतकं मला प्रेम करतात आणि इतकं मला सपोर्ट करतात. अँड तुम्हाला मी सांगते मला इंस्टाग्राममध्ये लोकांनी इतकं सारे क्यूट मेसेजेस केलेले. मी थँक्यू सो मच दी फॉर हेल्पिंग. टू बी ऑनेस्ट म्हणजे ज्यांना पण जे पण लोक मला DM करतात आय रिअली ट्राय टू हेल्प एव्हरीबडी. बट समटाईम्स राहून जातं आणि समटाईम्स तितका टाईम पण नसतो की सगळ्यांचा मेसेजेसला DM करू. बट मी बघते जेव्हा टाईम असेल तेव्हा. अँड या थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. अँड स्टे ट्यून फॉर पार्ट 2 पण येणार आहे. आणि आम्ही ॲक्च्युली ते सिझलर खाल्लेलं. सो सिझलरचं प्लेस होतं टुशे जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, थोडासा टाईमपास केला आणि जे झोपलो. दॅट वॉज इट. आणि आम्ही गप्पा मारत होतो. असं मी विचार केला की थोडंसं ते पण व्लॉग करायची काही गरज नाही, थोडंसं मी टाईम पण पाहिजे. ओके अँड या दॅट वॉज ऑल अबाउट इट. नक्की सांगा मला तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला. लाईक करा, शेअर करा. आणि मी जे मग अशी बोलली ते आय डोंट नो मी हे सारखं का बोलते. मी खरंच नेहमी असा विचार केले की मी पण कधीतरी असं यूट्यूबवरती व्हिडिओज टाकेल आणि हे सगळं आय रिअली मॅनिफेस्टेड दिस. आणि मी आता करते असं. मी जेव्हा पण जो टाईम येतो ना की व्हिडिओचा एंड असेल आय एम रिअली एक्सायटेड टू से दॅट की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आय रिअली लाईक, आय लव्ह इट. सो या बाई. आणि जर तुम्ही मला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, नाही तर पाप लागेल पाप. बाय.